या घटना वारंवार होऊ नये म्हणून राज्य स्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल, या रेल्वेमध्ये चांगल्या सुखसुविधा, रेल्वे फेऱ्या शासनाच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत. डोंबिवली ते ठाणा या बस जर KDMTने चालू केल्या तर तोही रेल्वेवर असलेला भाग कमी होण्याची शक्यता आहे. रेल्वेवर गर्दीचा भार असल्यामुळे चाकरमानी मग त्या वेळेला गर्दी करत असतात आणि मग अपघात होण्याची शक्यता असते. जे केंद्र शासनाच्या माध्यमातून असलेले रेल्वेचे प्रश्न आहे हे तातडीने कसे सोडवता येतील याच्याकडे बारकाईने लक्ष लावून आपण ते प्रश्न मांडले जातील. मंगळवारी सकाळच्या सत्रात डोंबिवलीमध्ये आजदे गावामध्ये राहणारा सोहम कटरे या 12वीच्या परीक्षेला ठाण्याला जात असताना मुंब्रा आणि कलवा या रेल्वेच्या मार्गात रेल्वेमध्ये अपघात होऊन अतिशय दुर्दैवी घटना या डोंबिवलीमध्ये घडलेली आहे. आणि सतत कधी ना कधी ह्या रेल्वेमध्ये अनेक या मुंब्रा भागामध्ये असेल, कलवा भागामध्ये असेल, अनेक डोंबिवलीमधील विद्यार्थी असेल, महिला असेल, या मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे काही ठिकाणी अपघात होत असतात. अतिशय दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये परत झालेली आहे. अतिशय दुःखदायक घटना डोंबिवलीमध्ये झालेली आहे आणि अशा ह्या घटना वारंवार होतात. या घटना वारंवार होऊ नये म्हणून राज्य स्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल, या रेल्वेमध्ये चांगल्या सुखसुविधा, रेल्वे फेऱ्या शासनाच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत. जो सकाळी गर्दीचा माहोल असतो सकाळी 7 ते 11च्या दरम्यान, हा प्रचंड मोठा मुंबईला जाण्यासाठी चाकरमान्यांची ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणतो रेल्वेला असलेला समांतर रस्ता असेल आणि तो वर्षानुवर्ष ते समांतर रस्त्याची मागणी. आता मार्चला अधिवेशन येणार आहे, मी एक आमदार म्हणून, की या शासनाच्या माध्यमातून समांतर रस्त्याची मागणी अतिशय जोर धरून आपण करणार आहोत की बाबा हा समांतर रस्ता झाला तर त्याच्यावर रेल्वेवर असलेला हा भार, ट्रॅफिकचा भार, हा कुठे कमी होईल आणि कुठेतरी आपला अपघात होण्याचं प्रमाण, अपघात होणार नाही याची शाश्वती आपल्याला मिळेल. त्याचबरोबर रेल्वेचे काही जे प्रश्न आहेत की कल्याण ते ठाणा या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत. डोंबिवली ते मुंबई या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून कुठेतरी या ट्रॅफिक किंवा जी गर्दी होते तिथे कुठेतरी कमी होण्याचं प्रमाण होईल आणि या जे अपघात होतात गर्दीमुळे तेही कमी होतील. KDMC कडे पण आपण एक मागणी करणार आहोत की डोंबिवली पश्चिम येथून जेव्हा मानकुली आपला ब्रिज झालेला आहे, त्या डोंबिवली ते ठाणा या बस जर KDMTने चालू केल्या तर तोही रेल्वेवर असलेला भाग कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याही बस आपण वाढवल्या पाहिजेत. मेट्रोचं झालं खरं तर डोंबिवलीमध्ये जास्त प्रमाणात झालं पाहिजे. म्हणजे कल्याणपासून तर वाशी असेल, माफा असेल, मानखुर्द असेल, या बाजूला जर मेट्रोचं आपण वाढवलं गेलं तर रेल्वेवर असलेला भार हा पण कमी होईल. आणि अशा अनेक समस्या जर आपण त्या बाबतीत बसून सर्वांनी एकत्र केला, लोकप्रतिनिधी असतील, रेल्वेमध्ये जे वारंवार लोकांच्या गरजेसाठी धावून जातात ते सर्व लोकप्रतिनिधी असतील, हे सर्वजण बसून आपण त्या सोडवल्या पाहिजेत. कारण डोंबिवलीमधीलच अशा घटना होतात की प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वेवर गर्दीचा भार असल्यामुळे चाकरमानी मग त्या वेळेला गर्दी करत असतात आणि मग अपघात होण्याची शक्यता असते. असे अपघात होऊ नये म्हणून हे 4-5 जे उपाय ते आपण तातडीने सोडवले पाहिजे, जेणेकरून रेल्वेवर असलेला भार आपला कमी होईल. मग ते केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, दोन्ही शासनाने याच्यावर
जास्तीत जास्त प्रयत्न करून सोडवले पाहिजेत. राज्य शासन त्याकडे लक्ष द्यावं याकरता आपण मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहात का? आणि हा वरती सेंट्रलला प्रश्न गेला पाहिजे याकरता पाठपुरावा करणार आहात? 100% आपण केंद्र स्तरावर ह्याचा पाठपुरावा केला जाईल. आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आपले खासदार सुरेश म्हात्रे साहेब असतील, बाल्या मामा यांच्या माध्यमातून का दोन्ही हे खासदार यांच्या माध्यमातून जे जे केंद्र शासनाच्या माध्यमातून असलेले रेल्वेचे प्रश्न आहे हे तातडीने कसे सोडवता येतील याच्याकडे बारकाईने लक्ष लावून आपण ते प्रश्न मांडले जातील. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी समांतर रस्ते असतील, काही ठिकाणी मेट्रोचा भाग असेल, हे अनेक कामं शासनाच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करू, जेणेकरून रेल्वेवर असलेला भार, जो रेल्वेवर प्रचंड भार आहे सकाळच्या सत्रात आणि संध्याच्या सत्रात, तो कसंही करून कमी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू.